नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण अगदी मस्त हलका फुलका जाळीदार असा एक नाश्त्याचा पदार्थ पाहणार आहोत। तर कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट हा पदार्थ तुम्ही बनवू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी सर्वप्रथम मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 वाटी मी पोहे टाकलेले आहेत। तर कुठलीही 1 वाटी तुम्ही फिक्स करू शकता आणि त्या वाटीने आपल्याला सर्व माप मोजून घ्यायची आहेत। तर 1 वाटी पोह्यांसाठी अर्धी वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे, पाव वाटी बेसन घेतलेला आहे आणि त्याचबरोबर पाव वाटी इथे आपल्याला दही लागणार आहे। नंतर मी यामध्ये 3-4 हिरव्या मिरच्या, थोडेसे आल्याचे तुकडे आणि 5-6 लसणाचे पाकळ्या टाकलेल्या आहेत। 1 चमचा आपल्याला यामध्ये साखर टाकायची आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि पाव चमचा हिंग टाकलेली आहे, पाव चमचा हळद टाकलेली आहे। आता हे सर्व मिश्रण आपल्याला थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे। तर साधारण अर्धी वाटी मी पाणी यामध्ये टाकलं होतं आणि अशा पद्धतीने हे जे मिश्रण आहे ते मी मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे। तर पाण्याचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त लागू शकतं। इथे मी अर्धी वाटी पाणी वापरलेलं आहे आणि नंतर हे जे मिश्रण आहे ते एका भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे। तर अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे। जास्त पातळ मिश्रण करू नका। नंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे 2 चमचे तेल टाकलेलं आहे मी आणि तेल देखील आपल्याला व्यवस्थित या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर सकाळच्या घाईच्या वेळेस आपण पटकन हा नाश्ता बनवू शकतो। कुठलीही पूर्वतयारी न करता, कुठलेही डाळ तांदूळ न भिजवता अगदी झटपट हा नाश्ता तयार होतो। तुम्ही टिफिनला देखील लहान मुलांना हा नाश्ता तयार करून देऊ शकता। तर यावरती झाकण ठेवून साधारण 5 मिनिटे आपल्याला हे मिश्रण मुरत ठेवायचं आहे। 5 मिनिटे झालेली आहेत। आता आपल्याला यामध्ये 1 पॅकेट हे इनोचं टाकायचं आहे। तर यामध्ये साधारण 1 चमचाभर इनो असतो तर ते टाकायचं आहे। तुम्ही इनोच्या ऐवजी इथे खाण्याचा सोडा देखील टाकू शकता। नंतर आपल्याला याला ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर इनो टाकल्यानंतर लगेचच मिक्स करून आपल्याला हे जे मिश्रण आहे ते वाफवण्यासाठी ठेवायचं आहे। जास्त वेळ बाहेर ठेवू नका, लगेचच हे वाफायला ठेवा। मी गॅसवरती एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे। आता आपलं हे जे मिश्रण आहे ते रेडी झालेलं आहे। एका ताटाला मी इथे थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला सर्व या ताटामध्ये ओतायचं आहे। तर अगदी चवीला छान असा हा नाश्ता तयार होतो। तुम्ही एकदा नक्की करून पहा, अगदी झटपट तयार होतो। नंतर यावरती थोडीशी मी ही लाल मिरचीची पावडर टाकलेली आहे। तुम्हाला नसेल आवडत नाही टाकली तरीही चालणार आहे आणि हे लगेचच आपल्याला वाफवायला ठेवायचं आहे आणि साधारण 15 ते 20 मिनिटे आपल्याला हा जो नाश्त्याचा पदार्थ आहे तो वाफवून घ्यायचा आहे। तर 15 ते 20 मिनिटे झालेली आहेत। हे पहा, इथे मी हे टूथपिक टाकलेलं आहे। तर टूथपिक अगदी क्लीन आलेली आहे। याचा अर्थ हा जो नाश्त्याचा पदार्थ आहे तो तयार झालेला आहे आणि पूर्णपणे आपल्याला हा गार करून घ्यायचा आहे आणि मगच हा कट करून घ्यायचा आहे। अगदी गरम गरम तुम्ही कट केला तर तो व्यवस्थित कट होणार नाही किंवा असा चिकट होईल आणि तो ताटाला चिकटून राहील। त्यामुळे पूर्णपणे गार करा आणि नंतर तुम्हाला आवडतील तसे याचे काप करून घ्या। तर हे पहा, अशा पद्धतीचा मस्त अगदी मऊ लुसलुशीत सॉफ्ट स्पंजी हलका फुलका असा आपला हा नाश्ता तयार झालेला आहे। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यावरती फोडणी देखील टाकू शकता। तर इथे मी तेलामध्ये हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, जिरे मोहरे टाकून त्याची फोडणी टाकलेली आहे आणि वरतून थोडीशी आपण गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकूयात। तर मस्त आपला हा झटपट असा हा नाश्त्याचा पदार्थ तयार झालेला आहे। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।